बेसिक वास्तूबद्दल तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आज आपण बोलणार आहोत ॲस्ट्रो वास्तूबद्दल. ॲस्ट्रो वास्तूबद्दल म्हणजे काय, तर प्लॅनेट्स बद्दल. तुमच्या कुंडलीमध्ये कोणते प्लॅनेट्स कसे आहेत आणि आपल्या घरामध्ये जो राहू प्रेझेंट आहे, हो, आपल्या घरामध्ये जो राहू प्रेझेंट आहे तो आपल्या प्लॅनेट्सवर तो कुठे आहे, त्यामुळे आपला कोणता ग्रह खराब होतोय आणि आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करतोय हे बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. आपल्या घरातला राहू म्हणजे काय, तर आपल्या घरातला राहू म्हणजे आपल्या घराचा टॉयलेट हा कुठे प्रेझेंट आहे हे डिटेल मध्ये आज बघणार आहोत आपण. आता बघा, मी ड्रॉ करते आहे तुमच्यासाठी की नॉर्थ कसा साऊथला किंवा वेस्टला किंवा ईस्टला जर असला तर काय होईल. म्हणजे इथे नॉर्थ, हा साऊथ, हा ईस्ट आणि हा वेस्ट. आता जर नॉर्थला आपण आपल्या घराचा टॉयलेट आला असेल तर काय होणार आहे. तुम्हालाही माहिती आहे की नॉर्थ डायरेक्शन जी आहे ही रिप्रेझेंट करते बुधला आणि टॉयलेट कशाला करते आहे, राहूला. म्हणजे राहू कुठे आलेला आहे, बुध मध्ये. बुध हे कशासाठी आहे, हा कम्युनिकेशन साठी आहे, हा बिझनेस मध्ये ग्रोथ देण्यासाठी आहे, जॉब मध्ये प्रमोशन साठी आहे. आता इथे जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम्स दिसत आहेत, बिझनेस मध्ये इतकी मरमर करतोय, मार्केटिंग करतोय, पण कुठेच ग्रोथ होत नाही, स्टक झाल्यासारखं वाटत असेल तर बघा तुमच्या नॉर्थला कुठे टॉयलेट तर आलेलं नाही आहे. जर आलेलं असेल तर रेमेडी काय आहे, तर आपल्या टॉयलेट सीट जी असते त्याच्या म्हणजे इथे फ्लोअरला तिन्ही बाजूनी तुम्हाला ग्रीन कलरचा टेप मारून घ्यायचा आहे. आता ही जी टेप मारून घ्यायचा आहे हे परमनंट इलाज नाही आहे, हे टेम्पररी आहे. परमनंट इलाजसाठी तुम्हाला स्पेस सर्जरी करून घ्यावी लागते. आता जर आपल्या घराचा टॉयलेट हा साऊथला आला असेल, म्हणजे या पोर्शन मध्ये आलेला आहे, हा आपला साऊथ आहे, इथे जर टॉयलेट आला असेल तर काय होणार. साऊथ हा कोणत्या प्लॅनेटला दर्शवतं, तर मंगळला, म्हणजे मार्स. घरामध्ये ओव्हर कॉन्फिडंट मुलं असतील किंवा आपण खूप ओव्हर कॉन्फिडंट आहोत किंवा एकदम लो कॉन्फिडन्स आहे, रिस्क आपण घेऊ शकत नाही, किंवा आपल्याला घरामध्ये आल्यानंतर एकदम असं शांत प्रसन्न वाटत नाही किंवा आपण खूप जास्त चिडचिड करतो, खूप हायपर होतो, म्हणजे आपला मंगळ हा खराब होत आहे. आणि त्यातल्या त्यात मंगळ जर इथे 8th हाऊसला असेल तर हा अजून प्रॉब्लेमॅटिक देणारच, म्हणजे देणारच. मंगळ नाही, सॉरी, राहू जर आपला 8th हाऊसला आला इथे आणि साऊथ मध्ये आपला इथे पण राहू आला, म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये, तर टॉयलेटच्या फॉर्म मध्ये, तर आपण इथे तर मी काही तुम्हाला रेमेडी देऊ शकत नाही, राहू सरकवू शकत नाही 8th हाऊसचा, पण इथे तर सरकवू शकते. तर इथे आपण ग्रीन टेपनीच आपण इथे याला ट्रीटमेंट देणार आहोत. ट्रीटमेंट इन द सेन्स ग्रीन टेप आपण लावून घेणार आहोत टॉयलेटच्या तिन्ही बाजूला. याप्रमाणेच हा आपला वेस्ट झोन आहे. असा इथे वेस्टला जर आलं आपला टॉयलेट तर काय होणार आहे. वेस्ट म्हणजे काय आहे, तर शनी देवता आहे. आता शनिदेव म्हणजे काय, जर पश्चिम दिशेमध्ये, पश्चिम दिशा ही आहे शनी देवताची, म्हणजे शनी या प्लॅनेटची आहे, तिथे राहू आला इन द फॉर्म ऑफ टॉयलेट तर कामामध्ये हर्डल्स येणं 100% येणारच. काम पुढे पुढे ढकलत जाणं, कोर्ट कचेऱ्या येणं, कितीही पैसा कमवा सेव्ह होतच नाही आहेत, गेन्स मिळतच नाही आहेत, प्रॉफिट्स बिलकुल नाही आहेत. तर म्हणजे वेस्टला, म्हणजेच तुमच्या पश्चिमेला हा इथे जर टॉयलेट आलेलाच असणार आहे. याला कसं आपण ट्रीट करणार आहोत, तर टॉयलेटच्या तिन्ही बाजूला आपल्याला येलो कलरचा टेप मारून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची ट्रीटमेंट होते आणि आपल्याला थोडं का होईना आपल्याला फरक मिळेल. तुम्हाला तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील. परत एकदा सांगते, हा परमनंट इलाज नाही आहे, त्याच्यासाठी स्पेस सर्जरी करून घ्यावी लागते. याचप्रमाणे नॉर्थ झाला आहे, साऊथ क्लिअर आहे तुम्हाला. साऊथ म्हणजे मंगळ, नॉर्थ म्हणजे बुध, वेस्ट म्हणजे शनी. आता आलो आहे आपण ईस्टला. ईस्ट दिशा जी आहे, ईस्टला जर तुमचं टॉयलेट आला असेल, म्हणजे राहू हा ईस्टला आला आहे. ईस्ट डायरेक्शन कशाला रिप्रेझेंट करते, तर सूर्यला. ईस्ट ही कशाला रिप्रेझेंट करते, तर सूर्यला. आता जर ईस्ट दिशेमध्ये तुमचा इथे हा
टॉयलेट आलं आहे म्हणजे राहू आणि सूर्य मिळते म्हणजे सूर्यग्रहण तयार होतो, म्हणजे घरामध्ये इश्यूज येतात. कशा प्रकारचे, तर आपले जे बाकीचे आपले जे रिलेटिव्ह असतात त्यांच्यासोबत आपलं जमत नाही, नातलगांसोबत आपलं जमत नाही, आपले जे नेबर्स आहेत त्यांच्यासोबत जमत नाही, पॉलिटिशियन्सचा जो वर यायला पाहिजे काम ते होत नाही. आणि राहू हा फर्स्ट हाऊस मध्ये आला असेल आणि इथे ईस्टला पण आपल्या घरामध्ये टॉयलेट आलं असेल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला नक्कीच दिसतो. तर याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, तर याच्यासाठी तुम्हाला करायचं इथे ग्रीन कलरचा टेप मारून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या घरामधला राहू जो तुम्हाला त्रास देतो आहे त्याला तुम्हाला ट्रीट करून तुमचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करायचे. आता तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे की तुमच्या घरामध्ये टॉयलेट कुठे आहे, तुम्हाला हे प्रॉब्लेम्स खरंच येत आहेत का, हे मला नक्की कळवा. आपल्या फ्रेंड सोबत, फॅमिली सोबत हे शेअर करा. म्हणजे काय होईल याच्याने, हा तर एक होतोच की त्यांनाही फायदा होतो आणि मलाही फायदा हा होतो की तुम्ही मला जे भरपूर लोकांपर्यंत हे पोहोचवायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही मला हे मदत करता. धन्यवाद. थँक्यू.